राज्यात आंदोलन विरुद्ध आंदोलन असं राजकीय चित्र पाहायला मिळतंय। सामान्य माणसाला जिथं आशा निर्माण होते की सामान्य माणसाचा एखादा मुद्दा आता चर्चेत आलाय, त्या मुद्द्यावर राजकीय नेते काहीतरी तोडगा काढतील, न्याय मिळेल। पण न्याय कसलं हो? इथं तर तू चिखल फेक, त्याला दुसरा शेण फेकतोय आणि मग या सगळ्या गोंधळामध्ये सामान्य माणसाची जी आशा आहे न्याय मिळण्याची ती हरवून बसते। आज तसंच झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपमध्ये कार्यकर्ते भिडले। बदलापूर विरुद्ध दिशा सालियान या प्रकरणावरून राजकीय राडा झाला, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। त्यांच्या या लाठीचार्जमध्ये मूळ मुद्दा बाजूला पडला। शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली। अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडण्याचं कारण होतं अंबादास दानवेंनी रविवारी केलेलं आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावातल्या कार्यक्रमाला जात असताना संभाजीनगर विमानतळावर ते उतरले, त्यावेळी अंबादास दानवेंनी विमानतळावर आंदोलन केलं। परिणामी आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये आल्यावर भाजपनंही आंदोलनाचा पवित्रा घेतला। त्यांनाही अधिकार आहे, आम्हालाही अधिकार आहे, त्याच्यामध्ये आम्ही फक्त प्रश्न विचारतोय। तिकडे मी ऐकलं की तिकडे काही महिला आहेत, माझं तर असं मत आहे की त्या महिलांनी त्यांना विचारलं पाहिजे, त्यांच्या नेत्यांना, की दिशा सालियन प्रकरणामध्ये सगळेजण आंदोलन करतात, एवढ्या मोठ्या संख्येने महिला पुढे आलेल्या आहेत, जनाब आदित्यजी ठाकरे पुढे या आणि खुलासा द्या, असं त्यांच्या महिलांनी बोललं पाहिजे। दिशा सालियन जे प्रकरण आहे हे सगळं त्यांच्याशी संलग्न आहे, तर त्याच्याविषयी आतापर्यंत काय निर्णय झालेला आहे आणि त्यांना ताबडतोब याच्यावर उत्तर द्यावं लागेल। अंबादास दानवेंनी रविवारी महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून केलेलं जवाब दो आंदोलन भाजपच्या जिवारी लागलं, त्यामुळे भाजपनं दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। आज भाजपची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलं। पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथं यूज द्यायला नव्हतं पाहिजे। पोलिसांनी आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गुलमंडीवर करायचं। पोलीस नसतील आमच्या बाजूनं तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी, आणि जो समोर आहे त्याचा चुराडा होईल एवढं क्लिअर सांगतो। ही धमकी आहे। 8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियनचा बाल्कनीतून खाली पडून मृत्यू झाला। पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली, तर दिशा सालियन प्रकरणी SITच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। तसंच ज्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील ते देण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं। तर राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतानाही दिशा सालियन प्रकरणाचा तपास अजूनही पूर्णत्वाला गेला नाही। तसंच SIT चौकशीत नेमकं काय झालं असा प्रश्न आता निर्माण झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर।